सर्वप्रथम महालक्ष्मी पूजनाच्या सर्व चंद्रपूर वासियांना हार्दिक शुभेच्छा। आता बघणार आहोत सविस्तर बातमीपत्र। या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। अशा या शक्ती आणि भक्तीचे स्वरूप असलेल्या ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीचे आज मंगळवारी घरोघरी आगमन झाले। श्री गणरायाच्या आगमनानंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा महालक्ष्मींची स्थापना झाल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे। हे त्रिदिवसीय व्रत नक्षत्र प्रधान आहे। अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते। यावर्षी 10 सप्टेंबर रोजी दिवसभर अनुराधा नक्षत्राचा योग असल्याने कुळाचाराप्रमाणे दुपारपासूनच तर रात्री 8:25 पर्यंत महालक्ष्मीचे आवाहन करण्यात आले। बुधवारी 11 सप्टेंबर रोजी दिवसभर ज्येष्ठ नक्षत्र आहे, त्यामुळे कुळाचाराप्रमाणे पूजन व महानैवेद्य करता येईल। गुरुवारी मूळ नक्षत्र दिवसभर असल्याने कुळाचाराप्रमाणे विसर्जन करून गौरीला निरोप देण्यात येणार आहे। महालक्ष्मी सणात कोणतीही भीती मनात न बाळगता देवी कृपेने मंगल होईल अशी श्रद्धा ठेवावी व आनंदाने गौरी पूजन करावे। भारतीय देवी देवतांना आपल्या जवळच्या नात्याने जोडून घेतले जाते। मग पंढरीचा विठोबा आपला मायबाप होतो, कोल्हापूरची आपली अंबाबाई होते, तर ऐश्वर्याची संपन्नतेची देवी म्हणजे महालक्ष्मीशी माहेरवाशींचं नातं जोडलं जातं। त्यांना नाव दिलं ज्येष्ठा कनिष्ठा। या माहेरवाशिनी आपल्या लेकरांसह त्यांच्या माहेरी सध्या आल्या आहेत। त्यांच्या स्वागतासाठी घराच्या प्रवेशद्वारापासून थेट त्या आसनस्थ होणार त्या स्थानापर्यंत रांगोळीची सुबक पावले काढली गेली। त्यावर हळद कुंकू वाहित त्यांचे आवाहन झाले। आता 3 दिवस या माहेरवाशिनी घराघरात आनंदाने राहणार आहेत। त्यांच्या येण्यानं घरे उजळून निघाली आहेत। महालक्ष्मीचा फुलोरा, पात्या, करंज्याची तयारी सुरू करण्यात आली। साधारणतः महालक्ष्मीची स्थापना विदर्भात मोठ्या प्रमाणात करण्यात येते। चंद्रपूर महानगरासह जिल्ह्यात देखील आज घरोघरी महालक्ष्मीचे आगमन झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण असून लक्ष्मीच्या आराधनेत भाविक तल्लीन झालेले आहेत।